देशाचा GDP घसरणार, कॉन्ट्रॅक्शन होणार असा अंदाज केंद्र सरकारच्याच आकड्यांनी व्यक्त केला आणि त्यानंतर गंगेतील प्रेत किंवा कुंभमेळ्यावर वारंवार चर्चा करणारे, सोशल मीडियावर प्रचार करणारे सगळेजण यांनी आपला मोर्चा GDPकडे वळवलेला आहे। त्यामुळे हा GDP विषयीचा जो अंदाज आहे त्या केंद्र सरकारच्या अंदाजातून नेमकं आपल्याला काय चित्र दिसतं, खरोखर त्याचे अर्थव्यवस्थेवर कितपत परिणाम होणार आणि या सगळ्याचे राजकीय प्रोपोगंडासाठी कसे उपयोग करून घेतले जाणार याविषयीचं विश्लेषण करायला नमस्कार, मी सोमेश कोलगे, आपण पाहत आहात MHA-MTV। मित्रांनो, गेले 2-3 महिने आपण अनुभवतोय की अचानक कुंभमेळ्यातली गर्दी, कुंभमेळ्याच्या गर्दीचे काही फोटोग्राफ्स हे वारंवार दाखवले गेले। काही फोटो तर असे होते की जे या वर्षीचे देखील नव्हते, गेल्या 2-3 वर्षांपूर्वीचे कुंभमेळ्याचे फोटो हे यावेळेसचा कुंभमेळा म्हणून दाखवले गेले आणि त्या सगळ्यातून केंद्र सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला। कुंभमेळा जसा विषय मागे पडू लागला त्यानंतर गंगा नदी आणि नदी किनारी पुरलेली प्रेत, काही जण म्हणू लागले त्या गंगेच्या पाण्यात शव सोडून दिले, हे कोरोनाचे मृत्यू लपवण्यासाठी योगी सरकारचं कारस्थान होतं, अशा स्वरूपाचे वेगवेगळे आरोप हे नंतर सातत्याने केले गेले। आणि आता 1-2 दिवसांपूर्वी GDP हा साधारण 7.5% आपला कॉन्ट्रॅक्ट होईल असं म्हटलंय। म्हणजे अगदीच काँग्रेस राष्ट्रवादीच्या भाषेत सांगायचं तर ते त्याला म्हणतात की GDP ग्रोथ ही निगेटिव्ह झाली, GDP निगेटिव्ह मध्ये गेला। आणि माझा असा अंदाज आहे की या GDPच्या आकड्यांवरून जो आलेला अंदाज आहे त्या अंदाजानंतर आता कुंभमेळा, गंगेतील प्रेत हे विषय बरेच दिवस चघळून जुने झालेत। त्यामुळे मग मोदी सरकारला लक्ष्य करणाऱ्या जितक्या फोर्सेस या भारतामध्ये आहेत ते सगळे जण GDPकडे आपला मोर्चा वळवतील आणि स्वाभाविक यासाठी उदाहरण दिलं जातंय ते म्हणजे बांगलादेशच्या GDPचं, की बांगलादेशचा GDP हा देखील भारतापेक्षा जास्त आहे, तर भारताचा GDP हा मोदी सरकारच्या काळात कसा घसरतोय ते बघा। खरं तर मित्रांनो, GDP हा आकडा काय आहे, तो कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात, त्या GDPचे नेमके परिणाम हे अर्थव्यवस्थेवर काय होणार असतात, याविषयी अत्यंत कमी आणि तोकडी माहिती असणारे लोक हे GDPवर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य करत असतात। तुम्ही सोशल मीडियावर बघा, कधीतरी या सरकारच्या प्रवक्त्यांकडे पहा, राज्य सरकारच्या किंवा इतर भाजप विरोधी पक्षांच्या प्रवक्त्यांकडे, आणि त्यांना या GDPवर चर्चा करायची असते। खरं तर GDP हा निगेटिव्ह मध्ये कधीतरी जाऊ शकतो का याचा विचार केला पाहिजे। GDP हा टक्केवारीत मोजतात का, हा पहिला प्रश्न आहे। जी टक्केवारी समोर येते ती GDP ग्रोथ रेट त्याला म्हणतात, म्हणजे GDP वाढीचा दर। आता आपल्या इथे टक्केवारीचा मोठा लोचा आहे सगळ्यांचा, कारण तुम्ही लक्षात घ्या की पूर्वी अमुक अमुक पैसे घे आणि त्यातले इतके टक्के मला दे असं मंत्री सांगायचे। हल्ली टक्केवारी कॅल्क्युलेट करणं हे या राज्य सरकारच्या मंत्र्यांना इतकं कठीण झालं की त्यांनी शेवटी सचिन वाझे सारख्या लोकांना 100 कोटीचे टार्गेट देऊन टाकले। त्यामुळे या टक्केवारींचे खेळ कसे होतात की लसीकरणाच्या बाबतीतही इस्रायल, अमेरिका आणि या सगळ्या देशांनी किती टक्के लसीकरण केलं याची आकडेवारी ही काही माध्यमांनी दाखवली। आता एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ज्यावेळेस तुम्ही टक्केवारी काढता त्यावेळेस तुम्हाला एकूण लोकसंख्येचं प्रमाणही विचारात घ्यावं लागतं। म्हणजे भारतासारख्या देशाने जर 21 कोटी लसीकरण आतापर्यंत लसीचे डोस देऊन झाले असतील आणि इस्रायल सारखा देश ज्यांची 90 लाख लोकसंख्या आहे तर ते 100% दिसणार आहेत, आणि 130 करोडचा भारत हा 21 कोटी लसीकरण करूनही इस्रायलच्या दृष्टीने टक्केवारीच्या बाबतीत मागे राहणार आहे। मग तुम्ही याला भारताचं अपयश म्हणाल की यश म्हणाल? GDP हा निगेटिव्हला जाणार किंवा GDP हा घसरणार असं जेव्हा वारंवार म्हटलं जातं त्यावेळेस तो GDP निगेटिव्ह नसून GDP वाढीचा दर, म्हणजे किती पर्सेंटने GDP वाढला याविषयीची ती आकडेवारी असते। हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे। GDPचा अर्थ होतो ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट। ते कसं कॅल्क्युलेट करतात आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत या सगळ्यामध्ये मी आज शिरणार नाही। अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या घरामध्ये जर सगळ्या घरातल्या एकूण कुटुंबांचं संपूर्ण इन्कम, उत्पन्न
हे जर एका महिन्यासाठी 100 रुपये असेल तर तुमचा जीडीपी, घराचा जीडीपी हा 100 रुपये झाला असं तुम्ही समजायला हरकत नाही. दुसऱ्या महिन्यामध्ये तुमच्या घरातल्या सगळ्या सदस्यांनी मिळून एकूण कमवलेलं उत्पन्न हे जर 107 रुपये झालं तर तुम्ही म्हणू शकता की तुमचा जीडीपी ग्रोथ ही 7% नी झाली, म्हणजे 7% जीडीपी वाढला असा त्याचा अर्थ होतो. आता तुम्ही एका महिन्यामध्ये जर 100 रुपये इतकं उत्पादन केलं असेल, उत्पन्न कमवलं असेल, आणि पुढच्या महिन्यामध्ये जर त्याचे 95 झाले तर त्याला म्हणतात जीडीपी 5% कमी झाला. जीडीपी निगेटिव्ह झाला असं तुम्ही म्हणू नाही शकत, कारण जीडीपी हा निगेटिव्ह होऊच शकत नाही. प्रोडक्शन जे आहे ते प्रोडक्शन कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे अर्थव्यवस्थेत सुरूच असतं. प्रोडक्शन निगेटिव्ह मध्ये कसं काय जाईल? उत्पादन हे निगेटिव्ह मध्ये उत्पादन कसं निर्माण होऊ शकतं? तुम्ही एखाद्याला सांगितलं की मला 10 किलो बिर्याणी बनवून दे, तर तो 10 किलो बिर्याणी बनवून देऊ शकतो. पण तुम्ही त्याला मला -10 किलो बिर्याणी बनवून दे असं जर सांगितलं तर कुठलाही कुक किंवा आचारी तुम्हाला -10 किलो बिर्याणी बनवून देऊ शकतो का? उत्पादनाचं गणित हे कधीही निगेटिव्ह मध्ये नसतं. त्यामुळे जीडीपी निगेटिव्हला गेला असं म्हणण्याचं काही कारण नाहीये. जीडीपीचा ग्रोथ रेट जो आहे तो कसा मागे पडला आणि त्यासाठीचं कंपॅरिझन हे आधीच्या वर्षाशी केलं जातं. आता भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपीचे जर आकडे तुम्ही 2011-12 पासूनच्या विचारात घेतलेत तर 2011 मध्ये जीडीपी घसरला होता, तो पुन्हा 12-13 पर्यंत घसरत राहिला. 2014 नंतर 2017 पर्यंत जीडीपी ची जी टक्केवारी आहे, जीडीपी वाढीचा दर जो आहे तो वाढत होता, त्यानंतर पुन्हा तो कमी व्हायला लागलेला आहे असं हे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतं. आणि स्वाभाविक आता कोविड आपत्तीमुळे आपल्या इथलं सगळी कामकाज बंद आहेत. मुंबई सारखी देशाची आर्थिक राजधानी ही सध्या एकूण लॉकडाऊन मध्ये, आणि त्यामुळे जीडीपी वाढीचा दर हा कमी होणार आहे. आणि स्वाभाविक त्याची तुलना ही या आधीच्या वर्षाशी केली जाणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता मोदी सरकारचे जे विरोधक असतात ते वारंवार अशा चुकीच्या गोष्टीत मोदींना अडकवण्याचा प्रयत्न करून स्वतः कसे फसतात हे जरा आपण थोडक्यात समजून घेऊ. आता बराच मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार केला जाईल की जीडीपी निगेटिव्ह जातोय, बांगलादेशचा जीडीपी आपल्यापेक्षा जास्त आहे. बांगलादेशचा जीडीपी आपल्यापेक्षा जास्त नाही. आपला एकूण जीडीपी आहे साधारण 2,87,00,000 करोड US डॉलर इतका आपला जीडीपी आहे सर्वसाधारण, आणि हा त्या आसपास असतो. बांगलादेशचा जीडीपी हा त्यांचा एकूण पर्सेंटेज म्हणजे गेल्या वर्षीचा त्यांचा जीडीपी आणि आजचा जीडीपी याच्यामध्ये वाढलेली जी टक्केवारी आहे, किती टक्क्यांनी वाढला, तर ती टक्केवारी भारतापेक्षा सध्या जास्त दिसते. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की बांगलादेश भारतापेक्षा प्रगत आहे पण भारत हा बांगलादेशपेक्षा मागे आहे. हा अर्थ तुम्ही व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. आता मोदी सरकारच्या विरोधात जे लोक प्रचार करणार आहेत जीडीपीचा अजेंडा समोर घेऊन, ते कसे स्वतःसाठी एक नवा सापळा रचतायत हे तुम्ही नीट समजून घ्या. मी तुम्हाला आजही सांगतो, आता मोदी सरकारविषयी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जाईल की जीडीपी घसरला, जीडीपी निगेटिव्ह मध्ये गेला. एकतर मी वारंवार तुम्हाला सांगतोय की प्रोडक्शन हे कधी निगेटिव्ह मध्ये जात नसतं. जीडीपी वाढीचा दर हा कमी जास्त होत असतो आणि वाढीचा दर हा आधीच्या वाढीच्या दराशीच कंपेअर केला जातो. म्हणजे जे मगाशी मी 100 रुपयाचं उदाहरण दिलं त्यावरून तुम्ही समजून घेऊ शकता. ते तंतोतंत लागू होत नाही पण आपल्याला लक्षात यावं म्हणून मी तसं उदाहरण देतोय. आता हा जो जीडीपी आहे या जीडीपी विषयी सध्या प्रचार केला जाईल की मोदी सरकारमुळे जीडीपी हा देशाचा निगेटिव्ह मध्ये गेलाय. पण आता जो निगेटिव्ह मध्ये गेलेला जीडीपी वाढीचा दर आहे आणि आत्ताचा जो जीडीपी आहे त्याच्याशी जेव्हा कोविडचं संकट निघून जाईल त्यावेळेस जो जीडीपी असेल देशाचा त्याचं कंपॅरिझन केलं जाईल. आणि माझ्या अंदाजानुसार मग त्यावेळेस ही टक्केवारी खूप मोठी असेल, कारण आत्ताचा जीडीपी कमी झालाय आणि जर कोविडचं संकट गेलं तर त्यानंतर जी टक्केवारी येईल ती टक्केवारी ही आजच्या सर्वसाधारण टक्केवारीपेक्षा खूप जास्त असेल. मग त्यावेळेस हे आज जे जीडीपीच्या नावाने मोदींवर टीका करतायत त्यांना उघडपणे मोदींचं कौतुक किंवा अभिनंदन करायला जमलं नाही किंवा त्यांच्यात तितका प्रामाणिकपणा नसला तरी हे सर्वसामान्य लोकांना लक्षात येईल की अरे ज्या जीडीपी वरून टीका झाली होती मोदी सरकारवर तो जीडीपी हा मोदी सरकारने ऐतिहासिक दृष्ट्या वाढवून दाखवला. प्रत्यक्षामध्ये तो जीडीपी वाढीचा दर असणार आहे. आणि आता कोविड संकट असल्यामुळे जी जीडीपी कमी झालेला आहे देशाचा तो जीडीपी हा जर नंतरच्या काळात कोविडचं संकट निघून गेल्यानंतर स्वाभाविक वाढेल
अर्थव्यवस्थेत व्यवहार सुरळीत सुरू होतील आणि मग त्यानंतर जीडीपी वाढला की पुन्हा मोदी सरकारला या सगळ्यात क्रेडिट आणि श्रेय अप्रत्यक्षपणे दिलं जाईल, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि या सगळ्यांना खूप राग असतो आमच्यावर की तुम्ही आमच्या विरोधात सांगता. आम्ही तुम्हाला सावध करतोय की नरेंद्र मोदींना घेरताना तुम्ही ज्या चुकीच्या प्रकारे अजेंडा आणि प्रोपगंडामध्ये अडकता हे तुम्ही समजून घ्या. जीडीपी वाढीचा दर आणि जीडीपीची वाढ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या आजही अनेकांना समजत नाहीत. टक्केवारी ही गेल्या वर्षीचा जीडीपी आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये किंवा जे बेस इयर कन्सिडर केलं जात असेल त्या बेस इयरच्या कंपॅरिझन मध्ये वाढलेला जीडीपी जो असतो त्यानुसार कॅल्क्युलेट होतं आणि त्याची जी टक्केवारी असते ती टक्केवारी तुम्हाला दाखवली जाते की 7%, 7.5%, 6%, 5%. आता देखील कोविडची दुसरी लाट येण्यापूर्वी जे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा शेवटचा क्वार्टर म्हणजे जे शेवटचे 3 महिने होते, शेवटचे 4 महिने होते, त्यामध्ये भारताचा जीडीपी हा एक्सपांड झाला असं म्हणतात. एक्सपान्शन 1.6% ने एक्सपांड झाला होता आणि त्यानंतर आता तो 7.5% कॉन्ट्रॅक्शन होईल असं म्हटलेलं आहे. कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन म्हटलं जातं आणि जे सरकार विरोधात प्रचार प्रसार करणारे लोक आहेत ते त्याला थेट निगेटिव्ह असं म्हणून टाकतात. तर ते निगेटिव्ह वगैरे असं काही नसतं. कॉन्ट्रॅक्शन हा त्यामागचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे तुम्ही जरा लक्षात घ्या, आता देशामध्ये बरेच अर्थशास्त्री जन्माला येतील, ते सगळेजण मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात करतील. जीडीपी विषयीची ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती अत्यंत सर्वसाधारण आणि बेसिक माहिती आहे. ज्यांनी सर्व एक मूलभूत अर्थशास्त्राचा थोडाफार अभ्यास केलेला आहे त्यांना देखील ही माहिती कळेल. जीडीपी हा एकूण अर्थव्यवस्थेचं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिजम दाखवतो, इकॉनॉमीचं ऍक्टिव्हिजम दाखवतो, अर्थव्यवस्थेतलं चालचलन दाखवतो. ते एकूण प्रगतीचं निर्देशांक आहे का याविषयी अर्थतज्ञांमध्येच खूप मोठे वाद प्रवाद आहेत. पण आपण ते सगळे वाद सध्या बाजूला सोडू, कारण तो आजचा चर्चेचा विषय नाही. पण सध्या हे समजून घ्या की गंगेतील प्रेत, कुंभमेळा यावरून प्रोपगंडा करून थकलेले जे सगळे लोक आहेत ते आगामी काळात शक्यता आहे की आता या विषयांवर घसरतील. पण तरीही याबद्दल असलेलं अज्ञान आणि अपुरी माहिती यामुळे हा अजेंडा फार दिवस चालणार नाही. पण ज्यांना तो चालवायचा आहे त्यांनी आज मी दिलेले इशारे लक्षात ठेवा आणि त्यानुसार आपला मोदी द्वेष आणि मोदी द्वेषाचा अजेंडा पुढे रेटा. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या अशा विश्लेषणांसाठी महा MTV ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.